प्रदीप पाटील सर देखील आहेत आपल्याबरोबर. प्रीतम ताबोरे यांनी आपल्याला थोडा आराम घेतलेला आहे. तर सर आपण बघतोय की क्रिकेट खेळ हा देखील एक व्यावसायिक क्रिकेट झालेला आहे. आता बघितलं तर ISPL याच्यासारखी क्रिकेटच्या स्पर्धा, मोठ्या स्पर्धा झाल्या, त्याच्यामध्ये तुम्ही मला वाटतं मॅन ऑफ द सिरीज जर ऐकली तर एखाद वेळेस इथं तुम्हाला कोण हार्टचा पेशंट आहे त्याला हार्टचा धोका देखील येईल. 3.5 की 3 करोडाची ती मला वाटतं कार आहे आणि ती कार देखील अशी आहे की ती एकदम फ्लाइंग कार आहे, जबरदस्त. येस, रेस्ट विजय अंबाला आणि करण पावले याच्यामध्ये आहे. विजय पावले आणि करण अंबाळा रेस मध्ये आहेत सध्या तरी. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय भाटीकडनं मनोर. मात्र हा बॉल पाहूया, पंच विमरच्या स्वरूपामध्ये दंडित करतायत मनोर याला. यस, मनोहर हा पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार झाला. त्याच्यामध्ये आपण बघतो थोडा मला वाटतं फुल टॉस होता आणि हाई नो बॉल इथं घोषित झालेला आहे. 1+2 दोन धावा मिळत आहेत. मनोहर आपल्या शतकातील पुढचा चेंडू राईट आर्मवर द विकेट मारा. पुढचा चेंडू ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ते लॉंग ऑनच्या दिशेने आणि चेंडू जातोय सीमारेषा पार 4 या धावसंख्येसाठी. संदीप यांच्या बॅटीतून येतोय श्री महालक्ष्मी चषकाचा हा पहिला चौकार. कम ऑन डीजे. विवेकजी कदम साहेब आहेत, ते देखील सामना बघतायत आणि त्यांच्यामुळे ते उद्या बक्षीस समारंभासाठी त्यांना देखील आमंत्रित केलेलं आहे. आणि आपण बघतोय की त्यांच्यामुळे आज माझा प्रवास एवढा सुखरूप झालेला आहे की त्या प्रवासामुळे आज माझ्या जिकडे 2 व्हीलर बाईक आहे त्याच्या माध्यमातून मला दिलेलं एक अशी व्यक्ती ज्या व्यक्तीने खूप मोठं असं नाव मड परिसरामध्ये कमावलेलं आहे, ती म्हणजे विवेकजी कदम. एक समाजसेवक आहेत. त्यांच्याकडून आम्हाला फोन आला होता, ते यूट्यूबचा माध्यम इथं बघतायत. पुढचा चेंडू विकेट, पुन्हा एकदा मोठा फटका, शतरक्षक येतोय मॉरिस पण त्याला झेल घेता आलेला नाहीये. इथं डायरेक्ट थ्रो लागलेला आहे, पण थ्रो मात्र पंच आपले स्थिर उभे आहेत. दोन्ही पंच आहेत. एक पंच आहे तो मला वाटतं दोन पंच आपण बघतोय. हे 2 पंच आहेत, राज धनवर सिंग आणि शिवम सिंग, हे 2 पंच आहेत आणि दोन्ही पंच दोन्ही अंपायर इकडलेच आहेत. एक सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या झाली ती 13 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा मनोहर आपल्या शतकातील पुढचा चेंडू, आणखी एक विकेट करण्याचा प्रयत्न मात्र डिलेवर झालेला आहे. बॉल नो बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धाव मिळेल. या एक अवांतर धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोचली ती. पुढचा चेंडू बघा नो मॅन्स लँड मध्ये, चेंडू ट्रॅव्हल, चेंडू जातो 1 बाउंड 4 या धावसंख्येसाठी. काय जबरदस्त फटका. दिगंबर कोळी यांच्या बॅटीतून खणखणीत चौकार येतोय, श्री महालक्ष्मी चषका चौकार. या 4 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 18 या धावसंख्येवर. बघा यूट्यूबचा लाईव्ह कव्हरेज बघतोय साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून. ओम साई स्पोर्ट्स, त्याच्यानंतर आपण क्रिक हिरोज हा ॲप आहे आपल्या मंडळाचा, त्याच्यामधून तुम्ही स्कोअर बघू शकता. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये कॉन्टॅक्ट नाही आहे. यष्टीरक्षक लॉईड कोहली यांच्या मार्फत चेंडू पकडला जातोय. शतक नंबर 1 पूर्ण झालेले. धाव संख्या झाली ती 18
आणि फलंदाज बाद झाला तो एक. आता आपण आपले सर जे आलेले आहेत प्रदीप पाटील यांना संधी देणार आहोत शतकासाठी. नक्कीच मनोज सर, चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक संपुष्टात आलेलं आहे आणि 18 धावा धावफलकावर जर आपण पाहिलं तर मनोरीने दिल्या, तब्बल 2 विकेट देखील त्यांनी प्राप्त करून दिलं. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. प्रथमतः मात्र टॉस जिंकल्यानंतर भाटी संघाने क्षेत्ररक्षण पत्कारलं, प्राचारण केलं बॅटिंग करिता मनोरीने 18 धावा मात्र 18 वर एक आपण पाहतोय मनोरी संघाची. दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर होतोय तो म्हणजेच रुपेश कोळी मनोरीकडनं, भाटीकडनं सॉरी रुपेश येतोय. रुपेशचा हा बॉल, मिस्टर रुपेश दाखल, तो म्हणजेच दिगंबर करिता चांगली बॅटिंग. षटकार चौकात त्याच्या बॅटमधनं पाहिलं. सेट फलंदाज यावेळेस पावलांचा वापर जरूर करण्याचा प्रयत्न पाहूया. चांगला गोल लाईन स्पोर्टचा चेंडू आपण पाहिला तर रुपेश दादांचा सुरेख अप्रतिम चेंडू म्हणावा लागेल. डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. राईट हँड ओव्हर द विकेट मारा करण्यास सज्ज, अर्थातच पंचांच्या उजव्या बाजूस तो मारा करल मिस्टर रुपेश भाटी संघाकडनं. पुढील बॉल रुपेशचा दिगंबर करता. हा बॉल नक्की चांगला स्ट्रोक व्ही सेक्टर आय सेक्टर मध्ये केलाय. लॉंग ऑनला पटका तर चांगला आहे. डीपर प्रोटेक्शन, सिंगल कंप्लीट केली दिगंबरच्या बॅटमधनं आणि टीमचा स्कोर जर पाहिला आपण तर 19 आणि दिगंबरच्या खात्यामध्ये 1 धाव अर्जित केली गेली. आमचे स्कोर जगदीश भंडारी सर यांच्या माध्यमातून. भंडारी सरांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी यथायोग्य स्वागत झाला. जयंतीबाई पटेल, एक ज्येष्ठ नागरिक दमनचे, चांगले दिलदार व्यक्तिमत्व. यावेळेस कार्पेट पद्धतीनं मिड ऑनला चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगल कंप्लीट केली. पहिली धाव जोराने, दुसरीची मांग, पाहता पाहता दुसरी धाव देखील या ठिकाणी आणि तिसरी देखील होईल का. क्रिस गेल एक असा खेळाडू आहे की त्यांनी तिसरी धाव कधीच घेतली नाहीये, परंतु 40+ पहा या ठिकाणी 4 म्हणजे सिंगल कंप्लीट. टोटल धावा किती? टोटल धावा टोटल 6 धावा. 6 रन किया, 6 रन टोटल. 6 धावा, 6 ने भर होईल. 25 लॉस ऑफ 1 विकेट. स्कोर गो मूव नाऊ 25 लॉस ऑफ 1 विकेट. आपण पाहिले तर मनोरी संघाची प्रथमतः टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना मनोरी दिगंबर चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये आणि त्याला सुरेख साथ देत आहेत ते बॅटर दिगंबरच्या समेत स्वप्नील कोहलीला आपण पाहतोय मेगा स्पिनवर ही जोडी. आता खेळेल स्वप्नील कोहली स्ट्राईकला, तर नॉन स्ट्राईकला दिगंबर सॉरी स्ट्राईकला दिगंबर आहे. जर्सी क्रमांक 21 स्वप्नील कोहली मिस्टर. हा बॉल चांगला स्वीट साऊंड आला फॉलो थ्रो मध्ये फिल्डिंग करत असताना रुपेशचा हा बॉल सुरेख अप्रतिम आखूड टप्प्याचा चेंडू मात्र डॉटच्या स्वरूपामध्ये जखडून ठेवलाय. ते म्हणजेच स्वप्नीलला चांगला बॉल होता. गोल्ड लाईन स्पोर्ट्सचा मोठा फटका मारण्याचा मनसुबा जरूर होता. पुढील बॉल रुपेशचा, हा देखील चांगला बॉल. भन्नाट एक वारसची वार्ताहत करणारी गोलंदाजी आपण पाहिली. सर काय म्हणतील चेंडू बद्दल? सुरेख चेंडू होता, अप्रतिम. मनोज सर आमचे फुल एक्सपिरियन्स अनुभव आहे, क्रिकेटचा दाट अनुभव आणि प्रत्येक खेळाडूला ओळखणारे असे गोड व्यक्तिमत्व मनोज सर आमच्या समवेत आहेत. आमच्या स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहिले तर जगदीशजी भंडारी सर. पुढील बॉल, हा बॉल चांगला डिफेन्स केला हलक्या हाताने मिड ऑफला. फटका तर चांगला आहे, चेंडू चालला मिड ऑफला. त्या ठिकाणी डीपवर प्रोटेक्शन पाहायला मिळालं. सिंगल कंप्लीट केली स्वप्नीलच्या बॅटमधनं. स्वप्नीलच्या खात्यामध्ये 1 आणि टीमचा स्कोर जर आपण पाहिला तर 26 धावा. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर आणि दुसरं देखील संपलंय. 26 धावा आपण पाहतोय. 13 करन रेट जर पाहिला आपण तर मनोरी संघाचा प्रथम टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना देऊ एक डिजिटल संधी आणि लगेच चर्चेकरिता येऊ मैदानाच्या आतमध्ये.
चला, सामन्याचं तिसरं शतक टाकण्यासाठी गोलंदाज निशान कोहली या गोलंदाजाला पाचारण केले शेवटचे शतक टाकण्यासाठी. स्ट्राईकवर दिगंबर, नॉन स्ट्राईकवर स्वप्नील, हे दोन चांगले असे फलंदाज आहेत बनोरी मास्टर्स या संघाचे. ओ काय बिग हिट आहे रे, बिग हिट साठी चेंडू जातोय उमेश कोहली याच्या वरून 6 या धावसंख्येसाठी. काय जबरदस्त फटका बघा, पुढे टप्पा ठेवला आणि पुढे ठेवल्यामुळे चेंडू जातो बॅटाखाली आणि बॅटाखाली गेल्यानंतर आपण बघतो पाटील सर की बरोबर त्याचा समाचार घेतलेला आहे. केलं स्वप्नील ब्रँडचा ब्रँडेड षटकार आपण पाहिला. स्वप्नीलला हे चेंडू दिले तर सोडत नसतो. दिगंबर ब्रँड आपण पाहिला. पुढील बॉल हा चांगला स्ट्रोक देतोय दिशेने चौकार. दोन बॅक टू बॅक मोठे फटके आणि मोठ्या फटक्याची गरज आहे मनोरी मास्टर्सच्या संघाला. कारण जर पाटील सर जर बघायला गेलं यंदाच्या वर्षामध्ये भाटी मास्टर्सच्या संघाने खूप प्रगती केलेली आहे. भाटी मास्टर आहे, 2 फायनल्स आहेत त्याच्या आतापर्यंत आणि त्याच्यानंतर आपण मडवी हा संघ आहे तो देखील 2 फायनल्स आहेत त्याच्या देखील. एक जबरदस्त असा संघ आहे. मनोरी करता दिगंबर चांगली बॅटिंग करतोय. षटकार पाहिला, धडक बेधडक कडक, आणखी लगेच चौकार देखील. यावेळेस थोडस बॉलरचं कॉन्ट्रीब्युशन कुठेतरी कसलंय सर. जसं गोलंदाजाचं कौतुक केल्यानंतर अशी काही गोष्टी बघायला मिळतात ग्राउंडवर. तेच बघायला मिळून निशान कोहली यांच्याकडून वाईट इथं पंच सांगतात की नो बॉल आहे. कारण ते मला वाटतं ग्राउंड आहे ते छोटं अख्खू, मला वाटतं धावसंख्या 37. आणखी एक बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू मला वाटतं थोडा शोल्डरला लागतोय, चेंडू जातोय गलीमध्ये, शतरक्षण करीपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. हा बॉल देखील सर नाकाला स्वाद देणारा चेंडू. हे चेंडू असणं खूप गरजेचं आहे कारण गतीमध्ये परिवर्तन आहे आणि फ्लॅट देखील, स्पिन देखील आणि हेच गोलंदाजीचं वृत्तीकरण आपण पाहिलं तर सुरेख अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी, वाक्यान्न जोक. मॅग्निफिशन पीस ऑफ बॉलिंग का चेंडू जातोय स्वीपर कव्हर मध्ये, एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावसाठी धावतायत आणि नाही पंच सांगतायत की दुसरी देखील पूर्ण झाली. तिसऱ्यासाठी दिगंबर खूप पुढे आले होते त्याच्यामुळे तिसरी धाव मिळणार नाही. फक्त 2च धावेवर दोन्ही फलंदाजांनी समाधान मांडलेलं आहे. या 2 धावसंख्येने धावसंख्या बदलली 40 या धावसंख्येवर. पाटील सर बघायला आपण 40+ स्पर्धा आहे पण ही जी आपण हेच नाही मनोरीचेच नाही तर सर्व जे खेळाडू खेळतात असं वाटत नाही की 40+ आहेत म्हणून. जबरदस्त म्हणजे फिटनेस पहा, 40+ असून देखील एखाद्या युवा खेळाडूला लाजवेल हे फिटनेस. सर देखील खेळले 72 वर्षाचे. किती बॉल आहेत जगदीश, कारण आमचा मोबाईल थोडा 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. निशान कोहली आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. स्ट्राईकवर फलंदाज संघाचा एक जबरदस्त खेळाडू स्वप्नील यांच्याकडून आणि बघा स्टंपिंग देखील आहे, कटआउट देखील मागतायत पण फलंदाज मात्र बाद झालेला आहे. कमॉन डीजेला एक संधी देणार आहोत आपण. शेवटचा बॉल या षटकातला. 40 धावा धाव पुस्तकावर जमा होत आहेत. 40 वर 2. सध्या आपण स्थिती पाहतोय ती मनोरी संघाची. हा बॉल स्वीट धडक बेधडक आणि पाहूया चांगला बॉल फटका देखील चांगला होता. 2 धावा परिपक्व पूर्ण होतील का हे पाहणं तितक्यात गरजेचं. 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. संघ जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 42-43 बनवायचे आहेत ते म्हणजेच भाटीय संघाला. पाहूया काय घडेल काय बिघडेल. तोपर्यंत एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच येतोय मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत देतोय
क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तसेच भाटी संघनायकाला विनंती आहे तुमचे सलामीवीर पाठवून द्या. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. त्यांचे देखील 20 मे ताकीद 43 धावांचं लक्ष आहे. तब्बल 42 धावा कुठून काढल्या. टॉस हरल्यानंतर मनोरी संघानं 42 धावा केल्या 3 षटकामध्ये आणि टार्गेट भाटी संघासमोर ठेवलेला आहे तो म्हणजे 43 धावांचा पाठलाग करण्याकरिता 2 बॅटर देखील मंद मंद पावलांनी मैदानाच्या आतमध्ये. तिसरा बॅटर देखील 30 यार्ड सर्कल मध्ये पाठवून द्या. तुम्हाला शेवटचा पुकार असेल नाहीतर तुम्हाला आला नाही तर दंडित केलं जातं. आपण पाहिला सचिनच्या माध्यमातून दंड सचिनने स्वीकारला. ते मानलं नाही तर 10व्या क्रमांकावर आपल्याला यावं लागतं हे लक्षात घ्या. 4 आऊट झाल्यानंतर 35 वयाचा खेळाडू तुम्ही देखील पाठवू शकता. हे जे नियम आहेत छोटे मोठे ते पंचांकडून तुम्ही समजून घ्या. या पद्धतीचं क्रिकेट पाहूया. मनोरी संघाकडनं गोलंदाजी ट्रॅकवर कोण येईल कारण या बॅटरना रोखण्याकरिता तर 43 धावांचा पाठलाग करण्याकरिता भाटी संघाचे स्ट्राईकला असेल 77 जर सरसिकम रुपेश आणि त्यात नंतर त्यांच्या जोडीला मनोर. हे ऑलराऊंडर मनोर आपण पाहतोय चांगली गोलंदाजी केली होती. 18 धावा तब्बल दिल्या होत्या पहिल्या षटकामध्ये या मनोरनं. नॉन स्ट्राईकला तर स्ट्राईकला आहे रुपे. गोलंदाज अनिल बॅटर रुपेश. अनिल तयार रुपेश करिता हा बॉल. सामन्याला होईल सुरुवात. टाइम ऑन केलेला आहे. 10 षटकांमध्ये 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटक हाताळायचे आहेत. रुपेश करिता हा बॉल. बॉल चांगला हलक्या त्याने डिफेन्स केलाय पुश केलाय. चेंडू हवेमध्ये. लॉंग ऑनचा खेळाडू खूप लॉंग चेस करावं लागतं. मात्र पाहूया काय सुरेख अप्रतिम आणि मनोरला मात्र परत प्रवास करावा लागतं. पहिला आदरा पहिल्या अकाउंट ओपन झालंय आणि मनोर बॅक टू डग आउट. खेळाडू बाद. दोन्ही ऑलराऊंडर न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये. भाटीकडनं उलटाच बॉल. पावलांचा वापर. चेंडू हवाई सफर. आसमानी सुल्तानी नजाकत भरा. शिव भगवान के कमंडल में गिरता हुआ रुपेश ब्रांड का ब्रांडेड 6. एक आपण पाहतो भाटी संघ. मनोरी बॅक टू डग आउट. हरोली आणि मालवणी बी करिता आपण या. लास्ट कॉल असेल आपल्याला. हा बॉल देखील चांगला केला होता. गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये मनोरीकडनं हा बॉलर स्लोवर केला. गती परिवर्तन हवेमध्ये. विस टाइम फटका नो मॅन लँड मध्ये. 4 खेळाडू पहा लेकिन बॅलन्स संतुलित कुत्री. लॉंगांचा खेळाडू लॉंग ऑफचा थोडासा पुढे आला. त्याचा पुरेपूर फायदा रुपेशनं घेतला. रुपेशच्या खात्यामध्ये 2. टीमचा स्कोर 10-10वर 1 आपण पाहतोय तो म्हणजेच भाटी संघ. अनिल कोहलीचा पुढील बॉल. चेंडू क्रमांक आपण पाहिला तर 4था बॉल. चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत सर. हा बॉल आडव्या वापर. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय महालक्ष्मी चौकार 4.
पंचांनी अनिलला. हा बॉल चांगला बॉल, मात्र अकलेचा वापर, फक्त बॉटम हँडचा वापर केला, मनगटाचा वापर केला. 2 धावा त्या ठिकाणी रुपेशच्या बॅटमधनं. रुपेशच्या खात्यामध्ये 2. टीमचा स्कोर पाहिला तर 17 वर 1 सध्या भाटी संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा हा शेवटचा चेंडू असेल, हाताला येईल तो म्हणजे अनिल कोहली. हॅलो हॅलो गोलंदाजी ट्रॅकवर अनिल कोहलीचा हा बॉल. चांगला बॉल, डिफेन्स यावेळेस मात्र आपण घर सोडलं होतं. विकेट किपर काय महेंद्र सिंग धोनीची आठवण करून देत असताना रुपेश बॅक टू डगआउट. षटक संपलाय. बॉल द्यायचा का सर? बॉल द्या. मालवणी बी संघ या ठिकाणी आलेला आहे. दारोलीला लास्ट कॉल आहे. दारोलीचा संघ नायक आपण या. दारोली संघ नायक आलेला आहे. धन्यवाद. चेंडू द्या, चेंडू द्यायचा आहे. अजून जुना चेंडू द्या. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता पाहूया गोलंदाज कोण येईल. गोलंदाज नेम धावसंख्या जर आपण पाहिली व्यवस्थित निहारली तर धावसंख्या 17 वर 2. 17 धावा, 17 वर 2. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर पहिलं झालं. हॅलो बॉल सर्व्हिसची गरज. हॅलो 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 हा बॉल सुरेख अप्रतिम गोल स्पोर्टला, परंतु बोटामधली जादू पहा डॉटच्या स्वरूपामध्ये. गोलंदाज कोण आहे सांगा ना. संतोष गोलंदाजी ट्रॅकवर. संतोषचा पुढील बॉल. हा बॉल स्वीट साऊंड, फटका तर चांगला आहे. चेंडू पाहूया, फ्लॅट, धडक, बेधडक आणि कडक. 6 धाव पुस्तकावर. काय बॅटरने मारलाय सुरेख बॅटर्स. किशोरच्या बॅट मधनं आपण पाहिला किशोर ब्रँडचा लॉंगांच्या वर एक फ्लॅट षटकार ठोकला, तो म्हणजे संतोषवर पहिलाच हल्ला चढवलाय. टीमचा स्कोर पाहिला तर 23 धावा, 23 वर 2. षटक क्रमांक 2 1.2 चेंडूचा खेळ. पहिल्या चेंडूवर 0, दुसऱ्या चेंडूवर हल्ला चढवला, 6 धावा. 2 चेंडू 6 धावा खर्ची करतोय. पुढील बॉल. ओ बॉल पाहूया ऑफस्टमच्या बराच बाहेर. पंचांनी दंडित केलंय गोलंदाजाला. हात समांतर एक अवांतर. धावसंख्या 1 ने फ्लाय धाव पुस्तकावर जमा होईल. 24 धावा धाव पुस्तकावर आपण पाहतोय. चांगलं 40+ क्रिकेट रंगत असताना या आपण पाहिलं दमन नगरीमध्ये. दमन नगरी निसर्ग रम्य वातावरणामध्ये, निसर्गाच्या कुशीमध्ये दडलेलं हे ग्राउंड जर आपण पाहिलं, सुरेख अप्रतिम साफसुथरं ग्राउंड. पुढील बॉल. संतोष तयार. हा बॉल हवेमध्ये जरूर होता, हलकासा हवेमध्ये पाहिला. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीपर प्रोटेक्शन देखील पाहायला मिळतोय. सिंगल मधून दुहेरी कन्वर्ट केली गेली. टीमचा स्कोर पाहिला तर 26 धावा धाव पुस्तकावर. 26 वर 2 अशी स्थिती आपण पाहतोय भाटी संघाची. चांगलं 2 बॅटर पार्टनरशिप करत असताना. पुढील बॉल. हा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लावड अपील. यावेळेस गॉन इज फिंगर अंपायर्स नाव. बॅक टू डग आउट. विकेटचं पतन. भाटी संघाला बसतोय 3रा हादरा. हॅलो 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 सुरेख प्रतिम मैदानाच्या आतमध्ये दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आम्ही करतोय स्वागत. देखील पाहुण्यांचं देखील आम्ही करतोय स्वागत. ज्या मुख्य मंचावरून बसून मात्र युट्यूब दाखवतात कॅमेरामॅन.
चांगला कॅमेरा क्वालिटी, चांगलं युट्यूब आपल्यामध्ये ओम साई स्पोर्ट्स बोईसर पालघर विभागातलं हे युट्यूब चॅनल आपल्याच परिसरामधलं, आमच्या परिसरामधलं जे बाडोली गाव लगतच आहे, जांभूलगाव फेमस. पुढील बॉलर तयार. दलपत तांडेल आहे. तसेच खूप मातोश्री सत्कार आणि ज्येष्ठ नागरिक सत्कार आपण पाहिलं तर दलपत आदरणीय सन्माननीय दलपतजी तांडेल सर यांचं शुभागमन या ठिकाणी होतंय. त्यांचं आम्ही करतोय मोस्ट वेलकम. जाऊया मैदानाच्या दिशेनं, पावलांचा वापर केलाय जरूर. पटका तर चांगला आहे ऑन साईडला. जर्सी क्रमांक 21 पुढे येईल तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली गेली. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं स्वप्नीलच्या माध्यमातून. स्वप्नील एक चांगलं हँडसम हाय पर्सनॅलिटी लॉंग ऑनला आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 21 पुढील बॉल संतोषचा या षटकातला शेवटचा बॉल. 27 धावा धाव पुस्तकावर. हो काय बॉल, परंतु यष्टीरक्षक बीट चेंडू सरळ निघून जातोय. पाहूया पंच आमच्यापर्यंत संकेत येतील. हा येतोय चौकार. 4. 31 धावा 31 वर 3. षटक क्रमांक दुसरा समाप्त. 6 चेंडू 12ची गरज ठाटी संघाला. चांगलं मैदानाच्या आतमध्ये रंगतदार मॅच, पैसा वसूल मॅच या आपण पाहतोय दमन नगरीमध्ये. चांगला आपण मातोश्री सत्कार आणि ज्येष्ठ नागरिक सत्कार समाजातील प्रतिष्ठक व्यक्तींना मातोश्री सत्कार, कौटुंबिक सोहळ्यामध्ये श्री साऊ ज्येष्ठ नागरिक सत्कार आपण पाहतोय भंडारी सरांच्या माध्यमातून. तसंच वह्या वाटप आदिवासी भागात गुजरात मुला मुलींना बुक बॅग पाणी बॉटल पुस्तके व महिलांना साडी वाटप त्यांचं आपण पाहतोय. एक सत्कार घेणार आहोत. माननीय श्री दलपतजी तांडेल आपल्यामध्ये आले, त्यांचा आपण आता सत्कार. प्लीज दलपतजी आपण सत्कारासाठी यायचंय. दलपतजी तांडेल आपल्यामध्ये उपस्थित झाले, त्याचा आपण सत्कार करण्यात कोली अग्र एकता समाज मंडळ रजिस्टर मुंबई च्या वतीने छोट्या दमनमध्ये एक नानी दमनमध्ये त्याचा सत्कार होतोय. चला बॅक टू पाटील सर. 6 चेंडू 12ची गरज. चांगलं व्यक्तिमत्व या ठिकाणी शुभागमन पाहूया. बुक करण्याचा प्रयत्न आपल्या खात्यामध्ये, परंतु नो बॉल व्ह्यूवरच्या समोर स्वरूपामध्ये आणि बॅटरच्या बॅटमध्ये एक धाव बुक देखील होते. अशा 2 धावा अर्जित करतील आमचे स्कोरर. 33 धावा 5 बॉल आणि नाही सॉरी 6 बॉल 10ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर स्वप्नील कोहली आपण पाहतोय ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये. स्वप्नीलचा हा बॉल. हो चांगला स्वीट साऊंड मिड ऑनला. आपण जाऊया सत्काराकडे. त्या ठिकाणी सत्कार होतोय. प्रमोद पाटील आणि म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आणि संजय भंडारी यांच्या शुभ हस्ते मात्र सत्कार केला जातोय. त्यांच्या आठवणी कैद केल्या जातात पुस्तकामध्ये. फोटो सेशन देखील आपण पाहिलं. चांगले आयोजन, चांगलं नियोजन आणि त्याच्या माध्यमातून फुलांचा गुलदस्ता. आपली कीर्ती समाजामध्ये अशीच पसरत राहावी हा संदेश आयोजक देत असताना पुढील बॉलर तयार स्वप्नील कोहलीचा. हा बॉल मिश्रण बॉल. चांगला बॉल. स्वप्नील कोहली बॅक करतोय. चांगला प्रश्नाचं उत्तर मात्र दिलं या कोहलीनं. पहिले चेंडू असतील तुमच्याकडे 4 आणि 9ची गरज. 4 चेंडू 9 कॉम्बिनेशन पहा. रफ अँड टफ मॅच, पैसा वसूल मॅच. मी म्हटलं होतं की ही मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत पोहोचेल. प्रेक्षकांकरिता काय मॅच आहे. 4 चेंडू 9ची गरज. हा बॉल लालच दिली गेली ती आबेल मुझे मार, परंतु यष्टीरेषा थोडासा बीट होतोय. सिंगल कंप्लीट केली गेली. सिंगलनी टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल 35 या आकड्यावर. 35 वर 4. येणारे चेंडू 3. 8ची गरज. आमचे सरळ उत्कृष्ट लेखाजोगा जगदीशजी भंडारी कांदिवली 4 कोपचे हे रत्न, अनमोल रत्न त्यांच्या माध्यमातून. तसेच आपण पाहिलं तर युट्यूब लाईव्ह ओम साई स्पोर्ट बोईसर. ओ फटका तर चांगला आहे. जमिनीला चाटत पुसत घासत लॉंग ऑफला सिंगल कंप्लीट केली. दुसरीची मांग, परंतु 2 धावा परिपक्व पूर्ण. 2 टीमचा स्कोर पोहोचेल 37 या आकड्यावर. चेंडू असतील 2. 6ची गरज.
जावेद मियादाची आठवण येईल आणि पाहिलं तर चेतन शर्मा, परंतु हे चित्र पुढे पाहायला मिळेल का? एक चेंडू 6ची गरज, 2-6 सॉरी समस्वी. हा बॉल मात्र यावेळेस ठोकलाय, आलाय 6. मॅच फिनिश, खेळ खल्लास आणि जिंकलाय ते म्हणजे भाटी संघ. अभिनंदन, कौतुक करेल मनोरी संघाचं. तुम्ही आलात या स्पर्धेमध्ये आणि चांगला खेळ दाखवला. आपल्याला नक्कीच संधी असणार आहे. तोपर्यंत एक छोटासा ब्रेक घेतोय, देतोय डीजे ला संधी.